हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आहे श्रावण सोमवार, सोबतच आज नागपंचमीसुद्धा आहे. तर नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला असं वाटते तुम्ही सगळेजण मंदिरातून वगैरे जाऊन आलेले असाल. माझी घरीच मी आज पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर सोबत कोणी असेल तर म्हटलं मंदिरात जाईल किंवा मग हे आल्यानंतर मग संध्याकाळीच मला शक्य होईल. रोजची पूजा हे माझं तसं झाले, बाकी घरातलं सगळं कामावरून झाले. आज आम्ही पटापट आवरलं कारण आज आमच्याकडे ना 9 वाजता पाणी जाणार होतं. सो त्या अगोदर आम्हाला सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या होत्या. स्वयंपाक हे पण सगळं झालेलं आहे, पण आता 10:30 वाजलेत. 9:30ला मनूला शाळेत पाठवले आणि त्याच्यानंतर माझं असंच छोटं मोठं काही ना काही गोष्टी चाललेल्या होत्या. आणि कसं सगळ्याच गोष्टी करायचं म्हणलं की माझी आता थोडीशी, जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की धावपळ होती आहे. त्याच्यामध्ये अजून सणाचं म्हणलं की अजून थोडंफार की अरे हे राहील का, ते राहील का, हे असं पण थोडं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मला मध्ये आईला पण फोन करायचा असतो. सो ते पण झालं. आणि आता म्हणून शाळेतून येण्याच्या अगोदर म्हटलं चला बाकी पूजेचं हे काय आहे तर ते सगळं आवरून घेते. सो माझ्याकडे 1 तास वेळ आहे. 11:45च्या आसपास तिला घ्यायला जावं लागतं. सो मला पूजा मस्त एक साडी नेसणार आहे, सिंपल अशी, जी मला पटकन नेसता येईल असं. जसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की सणाच्या दिवशी आपण पटकन जे आपल्याला सोपी वाटेल अशी एखादी साडी नेसू शकतो. सो चला पटकन रेडी होते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. चला, इथे छानशी साडी नेसून तयार झाली. या साडीला ना ब्लाऊजमुळे खूप सुंदर लुक येतो आणि खूप जुनी साडी आहे खरं तर, लग्नानंतरचीच, पण मला आवडते. सिंपल, सोबर आणि नेसायला सुद्धा खूप सोपी जाते म्हणून मी नेसली आहे. आणि आता मला पूजा करून घ्यायची आहे. सोबतच नैवेद्यासाठी जे काही बनवतात कानवले ते पण मी बनवणार आहे. तसं ब्लॉगमध्ये तर मी शेअर करतेच. सो चला आता मी पटापट पूजा हे करते आणि त्याच्यानंतर दिवसभरात काय काय होते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना माझी पूजेची सगळी तयारी झाली आहे. म्हणजे नागपंचमीसाठी आणि श्रावण सोमवारसाठी लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मग बाकी सगळं साहित्य तर तुम्हाला माहीत असेल, पण अजून एक मी त्याच्यामध्ये गोष्ट घेतली आहे, ती म्हणजे ना ही महादेवाची पिंड, जी कालच आळंदीवरनं आणली आहे. अगोदर पण माझ्याकडं महादेवाची पिंड होती, पण त्याच्यामध्ये ना सापाची फणी होती, मग तशी नसायला पाहिजे. त्याच्यामुळे मी यावर्षी नवीन आणली आहे. आणि ती जी पिंड होती पहिली, तर ती आमच्या वास्तुशांतीच्या वेळीच आम्ही विसर्जन केली होती, जेव्हा बाकी सगळे देव विसर्जन केले तेव्हाच. त्यांची सुद्धा एकदम व्यवस्थित पूजा वगैरे करून आम्ही ते गुरुजींच्या हाताने करून घेऊन सगळे देव विसर्जन केले होते. आणि आता या पिंडाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे तर मला काही माहिती नाही आहे, कारण बाकी सगळे देव जेव्हा मी नवीन घेतले ना, तर तेव्हा गुरुजींनीच हे सगळं केलं होतं. पण मी आता त्याच्यावरती फक्त अभिषेक करणारे, ओम नमः शिवाय म्हणून, आणि पंचामृताने अभिषेक करणारे. आणि त्याच्यानंतर मग ती पिंड जी आहे तर ती व्यवस्थित साफ करून ती देवघरात ठेवेल आणि सोबतच आजची जी काही पूजा आहे श्रावणातली, मग ती त्याच्यावरच करेल.
नागपंचमीची आणि सोबतच श्रावण सोमवारची माझी पूजा तर झाली आहे. इथे मी नैवेद्याची तयारी करते. सकाळी माझा तसा स्वयंपाक झाला होता, म्हणजे चपाती, भाजी, वरण भात आणि बासुंदी आज मी बनवली होती. आणि सोबतच जे कानवले बनवतात आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी नैवेद्यामध्ये कानवले देवाला नैवेद्यामध्ये दाखवतात. तर मग ते मी सकाळी बनवून ठेवले होते. पुऱ्या लाटल्या होत्या, पण ते एकावरती एक राहिल्या आणि त्यामुळे त्या सगळ्या एकत्र झाल्या, म्हणून परत मी आता इथे लाटून घेतल्यात. छोट्या 5 पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये गूळ भरून त्याला चारी बाजूंनी असं दाबते, जेणेकरून मग ते कानवले तयार होतात. आणि हे असं 5 मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग एकतर ते आपण उकडून घेऊ शकतो किंवा वाफून घेऊ शकतो. उकडल्याच्या नंतर एकदम ते सगळ्यांना एकमेकांना चिटकतात आणि जास्त उकडले तर परत व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला मी इथे वाफूनच घेते. इथे मी हे वाफून घेत होते. मनूला आज मी भूषणला सांगितलं होतं की राघवसोबत मनूला पण घेऊन ये, जेणेकरून माझं पण होईल आणि एक 10-15 मिनटं तुझ्याकडेच राहू दे, मग त्याच्यानंतर मी घ्यायला येईल. अजून एक माझी जी मैत्रीण आहे, तुम्हाला जी मागे म्हटलं होतं की नानांना चहा घेण्यासाठी तिने बोलवलं होतं, ती पण आली होती. मग तिलाच सांगितलं की मनूला पण येताना घेऊन ये राघवकडून म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून ना आरती केली. चला आता जरा चेंज करून मंदिरात निघाले. साडी नेसूनच जायचं होतं खरं तर, पण खाली पाणी असते आणि मनू इतकी त्या पाण्यात नाचते, मग तिला पण आवरता आलं पाहिजे म्हणून म्हणलं चला आपलं ड्रेस बरं तिला पण आवरता येईल आणि मला पण थोडंसं सोपं जाईल म्हणून. चलो हळू हळू मंदिरातून वापस आलोय. पोरींना घेऊन आलोय आणि विद्या तर बोलते नंतर ह्यांना कधीच घेऊन यायचं नाही. एवढा नुसतं रिकामा रस्ता दिसतोय, नुसतं पळतात. मनस्वी ए मना. आणि एकतर एवढा उशीर झालाय, आता किती 2-2:30 वाजले असतील. तुला भूक लागली का? मला तर असं झालं रोज 11 वाजेपर्यंत मला कंट्रोल नाही होत आणि आज मला भूक पण नाही लागली आहे. आणि म्हणून पण काही खाल्लेलं नाही. शाळेतून आली तसं मी तिला घेऊन आली आहे आवरून. आणि हे बघा हे पळणं. हे म्हणा मी ना विचार केला होता की मंडेलाच हा व्हिडिओ कंटिन्यू करेल, पण त्याच्यानंतर असं झालं मी एवढी थकले होते खरं सांगते, आणि त्याच्यानंतर मी आराम केला. आणि परत संध्याकाळच्या वेळेला तर असं झालं मनूचं की इथे अचानक तिला फोड आले, माहीत नाही कसं काय, पण त्याच्यामध्ये पस झालेला. म्हणजे फोड आले सुरुवातीला, तेव्हा तर काहीच नव्हतं. ती खूप खाजवत होती म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये पाणी झाल्यासारखं झालं होतं आणि ते खूप दुखतंय तिचं फक्त चाललेलं. मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग त्याच्यामध्येच बराचसा वेळ गेला. मग ते औषधं हे ते. आता ती नॉर्मल एकदम. आज सकाळी पण मला असं झालं होतं तिला शाळेत पाठवू का नको पाठवू, पण मग ती नॉर्मल होती तर म्हटलं चला शाळेत छान खेळेल, छान एन्जॉय करेल, तर मग कशाला तिला घरी ठेवायचं नाही का. आवाज कमी नसतो बेटा, वाढवायचा असतो. आणि आता TV बघतीये. तिचं असं होतं की आई चल खाली, म्हणलं चल थोड्या वेळात जाऊ. तोपर्यंत मी व्हिडिओ पण इथे एंड करते. मी विचार केला होता ना की सोमवारी नाही झाले तर मला न्यानूकडे जायचं, सो मी तिथे व्हिडिओ कंटिन्यू करते, जेणेकरून तुम्हाला पण थोडंसं वेगळं बघायला मिळेल. आणि मला पण असं, मी पण खूप एक्सायटेड आहे की मी कधी जाईल. आता आई आली तर मला असं झालं होतं की मी पण यार जायला पाहिजे होतं आत्ता, पण काही कारणामुळे मला नाही जाता आलेले. मी उद्या सकाळी जाईल. आणि सावीला पण व्हिडिओ कॉल केलेला, पण ती पण इतकं गोड बोलतीये की हाय ह्या टाईपमध्ये. आणि ह्या दोघींचं इतकं चाललं होतं हाय. आणि ते नाही का सुरुवातीला जेव्हा बोलता येतं ना तर तेव्हा इतकं क्यूट वाटतं ते की बस, म्हणजे ते काहीही बोलू दे. आता मनू पण काही गोष्टी बोलते ना, तर जेवढं तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघता तर किती तुम्हाला असं गोड वाटतं. तसं तर आम्ही दिवसभरात कितीतरी गोष्टी ऐकतो, म्हणजे जसं की छोट्या गोष्टी किंवा छोट्या ॲक्शन्स असेल. आता त्या दिवशी तिला ना पायाला काहीतरी थोडंसं चावल्यासारखं झालं आणि मग ती मला तेव्हा काय म्हणते, आई इथं लिप बाम लाव ना, थोडंसं बरं वाटेल.
मी इतकं हसू आलं मला की कसं काय कळलं तुला लिप बाम लावल्यावर तिथं बरं वाटणार आहे आणि तुला कोणी सांगितलं पायाला लिप बाम लावतात म्हणून. आई लिप बाम लाव ना थोडंसं बरं वाटेल ह्या टाईपमध्ये. परत आज मला ते थोडंसं मोठ्याने काहीतरी बोलत होते ना, आमचं चाललं होतं मस्करीमध्ये. थांब तुला बघते अशी करत तिच्या रूममध्ये गेली आणि डायरेक्ट पॅड घेऊन आली. कुठे पप्पा, मी थांब पप्पाला बघते या टाईपमध्ये. आणि ते म्हणजे बरोबर गोष्टी करतायत, चुकीच्या गोष्टी करतायत, पण त्या इतक्या गोड वाटतात बघायला आणि ते पहिल्यांदा ऐकायला कुठली पण गोष्ट असेल असं होतं. तर आजकाल तर तिचं एकच तिनं धरलं आहे की बस कोणालाच नॉर्मल कॉल करायचा नाही. ज्यांना ती बोलते त्यांना ती फक्त व्हिडिओ कॉलवर बोलते. आई, मामा, नाना, लॉलीपॉप आले बाबा, पप्पाचं तिने लॉलीपॉप बाबा नाव ठेवलं आहे. त्याच्यानंतर सावी, एवढे लागतात आम्हाला जास्त. जो काल पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हे जास्त लागतात, तर एकीचं होतंच असं सारख्याजममध्येच होतं आणि ते मला कळलं होतं की आत्या नाही इतका लागत. तर मी नॉर्मल म्हटलं की नाही लागत आत्या, कारण तिला म्हणजे जास्त जे विचारतात ना ते तिला जास्त लागतात. कारण नाना कसं मनू सो तिला थोडासा भाऊपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंशू आणि आम्हाला देवा लागतात, कारण ते इतकं छान तिच्या मनाप्रमाणे खेळतात वगैरे. दुसरं लावू बरं, हे वालं लावू. तर आम्हाला अंशू दादा आणि देवा दादा एक लागतात, कारण ते तिला इतका जीव लावतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तनू इथं आल्याच्या नंतर खूप तिला छान बघतात किंवा तिच्यासोबत बोलणं, खेळणं, सगळ्या गोष्टी तिच्याप्रमाणे करणं. सो मुलांना हेच असतं ना की आपल्या मनाप्रमाणे जे करतात तर ते मुलांना जास्त आवडतात, एवढंच आहे. आणि नाना जरी इथं असले तर आमच्यापेक्षा मनूला नाना जास्त आवडतात, कारण नाना सगळं तिच्या मनासारखं करतात. हे मी तुम्हाला मागं पण सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही लगेच सासर माहेर इथे कुठेही कंपॅरिझन नका आणत जाऊ. म्हणजे ठीक आहे ना काही गोष्टीमध्ये की काही असं खूप मेजर काहीतरी गोष्ट घडली आहे तर मग तुम्ही कंपॅरिझन करताय किंवा काय. आता आमचं काही पर्सनल आहे किंवा काही नाही आहे तर ते आम्हाला माहिती आहे, पण लगेचच कुठल्याही गोष्टीत कंपॅरिझन करायची गरज नाही आहे मला असं वाटतं. मग आत्तासुद्धा आईला तिला नव्हतं बोलायचं, तिनं काय केलं, कॉल चालू होता त्याच्यामध्येच आजी मला तुला नाही बोलायचं आहे बाय असं केलं आणि मी अंशुदादाला फोन लावते असं म्हणली ती. म्हणजे तिला वाटलं की चला अंशुदादाला बोला. म्हणजे अंशुदादा, देवादादा खूप आवडतात आम्हाला आणि सोबतच हे बाकीचे जसं मी शॉर्टमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं ते. अजून ज्ञानूचं गिफ्ट घेतलेलं नाही आहे, कारण मी एक विचार केला होता, कारण सकाळी तिची घाई असते तर मी विचार केला आपण ते स्टँड मिक्सर एक आलेत आता खूप नवीन, मला खूप व्हिडिओ दिसत होते त्याचे, तर म्हणलं आपण ते घेऊया जरा यूजफुल होईल तिला. तर ती म्हणली नको दिदे ते नको. मग त्याच्यानंतर तिनं जे सांगितलं ती सेंटर टेबल बोलली होती, मग नंतर तीच म्हणली की नाही नको, ते मध्ये उगाच जागा सावीला पण खेळता येणार नाही काय नाही, तर आपलं तुझ्यासारखंच एखादं कॉर्नर टेबलच मी पण ठेवेल. आणि मग म्हटलं चल तुम्हाला कधी शिफ्ट झाल्यानंतर काय घ्यायचं असेल तर घ्या, आपण पैसे देऊ आणि तुम्ही तुमच्या मनानुसार मग घेऊन टाका. सो सावीचं पण अजून गिफ्ट आणायचं राहिलं, हे बोलले मी आणतो, कारण हे उद्या संध्याकाळी येणार आहेत आणि मी आणि मनू उद्या सकाळी जाऊ. आणि त्याच्यानंतर मग सावीचा बर्थडे आहे, त्याच्यानंतर अजून एक दिवस थांबेल म्हणलं आणि त्याच्यानंतर मग येईल निवांत. पण मी जाण्यासाठी इतकी एक्सायटेड आहे की मी कधी जाईल. त्यासाठी मी माझी बाकीची सगळी कामं पण करून घेतली आहेत की मला जायचं आहे बाबा. सगळ्यांना सांगून पण ठेवलं होतं की मी आजपासून अवेलेबल नाही आहे म्हणून 2-3 दिवस. पण शेवटी चलो असू द्या. बाकी काही नाही. मग 20 तारखेला वास्तुशांती आहे त्यांची. बऱ्याच जणांनी विचारलं की कधी आहे. सो त्याच दिवशी तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळतो आहे. बाकी काही नाही. आजचा मी विचार केलेला आहे की मी ह्यांचं असं ठरलं होतं की मी बाहेरून जेवण करून येणार आहे, सो तुम्ही या माझ्यापुरतं आणि मनूपुरतं परत काहीतरी बनवेल. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाकी तुम्हाला कसा वाटला ना ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज कंपॅरिझन करत जाऊ नका कुठल्याही गोष्टीमध्ये. मला असं वाटतं ह्या छोट्या गोष्टीमध्ये तरी कंपॅरिझन करण्यासारखं काहीच नाही आहे की मुलगा ह्याच्याशीच जास्त बोलतोय त्याच्याशीच जास्त बोलतोय. मुलांना फक्त त्यांच्या कम्फर्ट झोननुसार किंवा त्यांना कोण विचारते, त्यांना कोण जास्त बोलते, हे लोक जास्त आवडत असतात किंवा त्यांना कोण जास्त सहन करून घेत आहे असं होतं. आत्तू इथं असली, आत्तू समोर असली तर आम्ही आत्तूही करू, असं काही नाही. मागे गुड्डी दिदी होता तर किती आत्तू म्हणजे मला ती विचारत नव्हती, एवढं त्यांना विचारत होती असं. सो तो काही विषय नाही आहे. आणि बाकी जाईल मी उद्या आणि तुम्हाला दिसेलच पुढे काय होतं आहे ते. सो चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. पूजा वगैरे एडिट करताना पण मला इतकं छान प्रसन्न वाटत होतं. सो आय होप तुम्हाला सुद्धा ते एकदम बघून छान वाटलं असेल आणि प्रसन्न वाटलं असेल.
सो नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सोबतच हाईपसुद्धा करा. बरेच जण व्हिडिओ बघतात पण हाईप करत नाही. सो प्लीज 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 हाईप करा. भेटूयात आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.